हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. नाशकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी घोषित होताच वातावरण तापलं. श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला अर्थ नाही. नाशिकच्या उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार. भाजपच्या दिनकर पाटलांची प्रतिक्रिया. नाशिकची जागा धनुष्यबाणावर लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका. दिनकर पाटील यांच्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. नाशिकमधून तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार. श्रीकांत शिंदेंच्या हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज नाराज. मुंबईतील 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता. मुंबईत भाजप 5ही जागा लढवणार तर 1 जागा शिंदे गटाला. ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्याचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. उत्तर पश्चिम मुंबईतून भाजपच्या अमित साटम आणि उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजनांऐवजी शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींऐवजी पियुष गोयल यांना पसंती. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून भागवत कराड तर शिंदे गटाकडून संदीपाम भुमरेंचं नाव निश्चित. तर ठाकरे गटाकडून खैरे आणि अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंकडून प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन. ठाकरेंनी आदेश दिल्यास संभाजीनगरमधून लोकसभा लढणार. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. मला अनेक पक्षातून फोन आले. मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणारच. वसंत मोरे निवडणूक लढण्यावर ठाम. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.